हिंजवडीतील कंपनीला रातोरात टाळं ठोकणाऱ्या मालकाला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या। थिंक टेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक हर्षल ठाकरे यांना 700 IT अभियंत्यांची फसवणूक केली होती। लॅपटॉपचं डिपॉझिट म्हणून घेतलेले 15,000 आणि जानेवारीपासून पगार थकवत ठाकरे गायब झाला होता। या प्रकरणी हिंजवडी पोलिसांकडे 21 मेला IT अभियंत्यांनी तक्रार दिली, मात्र पोलिसांकडून गुन्हा दाखल करायला टाळाटाळ होत होती। आधीचे गुन्हे दाखल करायला उशीर करणारे पोलीस तपासात आता कुचकामीपणा करणार नाहीत ना, असाही प्रश्न उपस्थित झाला। आता बेड्या ठोकलेल्या हर्षल ठाकरेची पोलिसांनी चौकशी करावी आणि बेरोजगार झालेल्या 700 IT कंपन्यांचं किमान आर्थिक नुकसान भरून द्यावं अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली। तुषार झरेकर आपल्यासोबत आहेत। तुषार, काय अधिक माहिती आहे? पोलिसांकडून हा उशीर का होत होता आणि या ठाकरेचे नेमका आता स्टेटस काय आहे? नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर IT पार्क म्हणून ओळख असणाऱ्या या हिंजवडी नगरीमध्ये रातोरात खरं तर एक कंपनी बंद पडते आणि त्याची तक्रार खरं तर पोलीस घ्यायला उशीर करतात, अशी काहीशी घटना घडली होती। आणि त्यानंतर पुढारी न्यूजने ही बातमी दाखवली होती। त्यानंतर प्रसार माध्यमांनी याच्यावरती आवाज उठवला आणि त्यानंतर कुठेतरी पोलिसांना जाग आल्याचं पाहायला मिळालं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिंजवडी IT पार्क या ठिकाणी ही जी कंपनी आहे ती गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू होती। त्यातील जे कर्मचारी आहेत ते 700 कर्मचारी खरं तर आता कंपनीतून अचानक त्यांना काढण्यात आलं होतं किंवा ती कंपनीच बंद झाली होती, त्यामुळे त्यांच्यावरती उपासमारीची वेळ निर्माण झाली होती। मात्र त्याआधीची जी घटना जर आपण पाहिली तर जानेवारी पासून खरं तर या कर्मचाऱ्यांना पगार दिले नव्हते। त्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रारीही केल्या होत्या, मात्र गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडनं टाळाटाळ होत होती। अखेर पोलिसांना जाग आली, पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आणि हर्षल ठाकरे असं थिंक टँक ह्या ज्या कंपनीचे सर्वेसर्वा आहेत त्यांना अटक केली। त्यानंतर जी माहिती पुढे आली तीही खरं तर धक्कादायक आहे, कारण याच्यामध्ये पोलिसांनी जी सारवासारव केली आहे त्यामध्ये त्याच्यावरती जी रक्कम आहे ती 11 लाखांपेक्षा अधिकचीच रक्कम या FIR मध्ये दाखवलेली। आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर पोलिसांची जी उरवाउरवी आहे किंवा पोलिसांनी जी आतापर्यंत सारवासारव केलेली आहे ती कुठेतरी कुचकामीपणाची पुढे येताना एकंदरीत पाहायला मिळते। प्रसन्न सर, या प्रकरणाकडे आपलं लक्ष असेलच, हा पाठपुरावा आपण करूयात आणि या 700 IT अभियंत्यांच्या बाबतीत पुढे काय होते आणि पोलीस कसा तपास करतात आपलं लक्ष असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।